ही बघा आलीच. काय ग, किती उशीर, कुठे गेली होतीस? मी विजय काकांना भेटायला गेले होते. का ग, काय झालं? अगं काही नाही, सहजच. ते बरेच दिवस गावी गेले होते, म्हटलं भेट नाही झाली, भेटून घेऊ. काय म्हणताय? त्यांचं म्हणणं आहे फक्त स्वतःच्याच मनाचं ऐक, बाकी कुणाचंच ऐकू नको. कशासाठी? तू कशाविषयी बोलतेस? आजोबा, आजी, सलीलने मला लग्नासाठी विचारलंय. अगं काय सांगतेस काय? शेवटी त्याने विचारलं तर, पण तू ही गोष्ट अशी काय सांगतेस? कधी घडलं ग हे? काल. हिला काल सांगितलं आणि ही आत्ता बोलते आपल्याला. माझाच विश्वास बसत नव्हता, म्हणून मग तुम्हालाही सांगायला उशीर झाला मला. ते जाऊ दे, पण तू उत्तर काय दिलंस ते सांग. नाही दिलं अजून, पण मी उत्तर देणार आहे आणि मला उत्तर द्यायचंच आहे, तेही फार वेळ न घेता. आणि आजी, लगेच हो म्हण असं मागे नाही लागायचं. हा हे बघ, मी म्हंटलय का काही लगेच हो म्हणून? मला माहितीये बाळा, तुला थोडा विचार करायचा आहे. आयुष्याचा निर्णय आहे, तो घेणं इतकं सोपं नाही हे मला माहितीये. तू हुशार आहेस, समजूतदार आहेस, तू नीटच विचार करशील ग. सलीलची आणि तुझी जोडी छानच दिसेल ग, पण तरीही काय निर्णय घ्यायचा हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. आणि तू काहीही निर्णय घेतलास ना तरी आम्ही ठामपणे तुझ्या पाठीशी उभे आहोत. मी आलेच. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, तू तिच्याशी शांतपणे लग्न या विषयावर बोललीस. आता ना मला कळलंय, ह्या नव्या पिढीच्या मागे लागून काही उपयोग नाहीये. त्यांना समजवायची पद्धत आता बदलायला पाहिजे. वा, जमलं तुला. घरी विचारलं असेल, तिचा काही फोन नाहीये, नकार तर नसेल. काय म्हण्या, कोणाकडे बघायचे नाहीये, फक्त गीता आजीशी गप्पा मारायच्या आहेत आम्हाला. हो की नाही? असं नाही, असं नाही. हा, हे काय फक्त गीता आजी माझ्याकडे दे जरा. तिला अरे असं काय, मी पाहिलं नाही तिला त्याच्या आधी. तुमचा मी सख्खा आजोबा आहे तिचा. नाही चालत, दे इकडे दे. मी नंबर लावलाय. हे बरोबर नाही. बाळ घरात आलं की वातावरण किती बदलतं बघितलं ना. मग काय, अहो संध्याकाळ झाली की सगळी आसपासची मुलं येतात तिच्याशी खेळायला. आता बारसं झालं की तुमच्याकडे अजून एक कार्य आहे. मानसीचं लग्न. काय नाव मुलाचं? सलील ना? अहो जवळजवळ ठरल्यासारखंच आहे. त्यांनी मागणी घातलीये मनूला. पण जरा उशीरच केला ना मागणी घालायला. त्याने पहिल्याच दिवशी मनूला पसंत केली होती, पण ही अजून विचार करते. खरं तर विचार करते म्हणजे हे करू देतायत म्हणून विचार करते. मला तर असं वाटतं आजी आजोबांनी भागच पडायला हवं तिला होकार द्यायला. नाही काय भाग पडायची गरज नाही. होईल ते सगळं. म्हणजे हे बरोबर आहे, आपल्या सगळ्यांना आवडले म्हणून तिने होकार द्यायचा.
आणि शेवटी या लग्नाच्या गाठी वर बसून तो बांधत असतो, नाही का? हो ना, मग त्याचं काम त्याला करू दे, त्याला फर्स्ट क्लास जमतं ते. उगाच त्याचं काम आपण करायला घ्यायचो आणि फसलं म्हणजे. हे बघा आजी आजोबा, तुम्ही काहीही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित पार पडेल. तुमच्या तोंडात अगदी साखर पडो. विचार चांगला आहे तुमचा, पण गोड खायचं नाही मला. पण छे एवढी गोड नात आहे मला, तर मला थोडस गोड खायला हरकत नाही. काय हो ना. मग मी आता सगळ्यांसाठी गोडाचा शिरा करते. चालेल चालेल ना? हा, तुम्हाला काय सगळं चालतं हो ना? काय कोण कोण आला होता आज भेटायला? सगळे आले होते, पण कोणीच थांबलं नाही. आम्हाला खेळायचं होतं, आम्हाला गप्पा मारायच्या होत्या, पण कोणीच थांबलं नाही. माझ्याशी गप्पा मार. सांग मला कोण कोण आलं होतं, काय म्हणाले ते? सगळे विचारत होते आम्हाला, आमची मावशी लग्न कधी करणार आहे. हो का? असं विचारलं सगळ्यांनी? मग सांगायचं सगळ्यांना की मला मावशी सोबत खेळायला खूप आवडतं, म्हणून मावशी काही लवकर लग्न करणार नाही. आयुष्यभर खेळतच बसणार आहेस का, असं विचारते ती. हो ना बाळा? हो, सांग तुझ्या आईला. सांग मला खूप आवडतं मावशीशी खेळायला. मनू, काय वेडेपणा चाललाय हा? कसला वेडेपणा? तू कारण का शोधतीयस? हे लग्न लांबणीवर टाकायची कशाला? ताई, माझी कारणं तुला कळणारही नाही. पुरेली नाही, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे लग्न न करण्याची फक्त 2च कारणं असू शकतात. एक तर आपल्याला मुलगा आवडत नाही, किंवा आपल्याला लग्नच करायचं नसतं इन फर्स्ट प्लेस. ताई, तू कधीच पुढचा मागचा विचार करणार नाहीयेस का ग? म्हणजे लग्नाआधी तू तेच केलंस आणि आत्ताही तेच चालू आहे. तेव्हा तू विक्रांतचा विचार केला नाहीस आणि आता माझा विचार करत नाहीयेस. मी तुझा विचार करूनच हे सगळं बोलतीये. का लग्नाला हो म्हणत नाहीयेस तू? अगं, मग माझा विचार मला करू दे ना. मी सगळ्यांचाच विचार करते. मग इनफॅक्ट मी सलीलचा सुद्धा विचार करते. खरंच? ऑफकोर्स, कारण प्रत्येकाला वाटतंय की हे लग्न व्हावं म्हणू. आणि माझं काय? व्हॉट डू मीन बाय तुझं काय? हे लग्न झाल्यावर चांगलंच होणार आहे ना तुझं? प्रश्न चांगलं की वाईट ह्याचा नाहीये. आत्ता लग्न करायचं की नाही हा प्रश्न आहे. एक्झॅक्टली माय पॉइंट. मग आत्ता का नाही करतेस तू लग्न? उत्तर आहे तुझ्याकडे ह्याच्यावर? ओ नाही 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 ललायचं. काय झालं? आई आणि मावशी भांडतायत? नाही नाही, त्या भांडत नाहीयेत. फक्त मावशी आईला समजवतीये. मावशी आईला काहीच समजवत नाहीये की नक्की काय प्रॉब्लेम. आईला विचार, तू माझ्याशी कधी खेळणार आहेस? कधी मला तुझ्या हातात घेणार आहेस? कधी माझ्याशी गप्पा मारणार आहेस? ह्याची उत्तर मला दे, मग मावशी करेल हा लग्न. मी आज बोलते सलीलशी आणि उद्याच भेटते त्याला, पण त्याआधी या प्रश्नांची उत्तरं हिला दे. मला नाही दिली तरी चालेल, पण तिला नक्की दे. मानसीने होकार दिला? हो. तुला पटलंय ना? तू असं वाकड्यात जाऊन का बोलतेस? काय झालंय? तिचं त्याच्याबरोबर लग्न ठरतंय म्हणून तू खुश आहेस. सगळेच जर खुश असतील तर मग मी का खुश असायचं नाही?